Hello student, in this video we are going to learn the numericals on the force constant. Now let us say the numerical. The fundamental of vibrational frequency of a diatomic molecule is 2750 centimeter inverse. Calculate force constant. The atomic masses are 57.50 into 10 to the power minus 27 kg and 1.52 into 10 to the power minus 27 kg. Given C is equal to 3 into 10 to the power 8 meter per second, pi is equal to 3.14 and 1 centimeter inverse is equal to 10 to the power 2 meter inverse. Now during solving this numerical, first read that numerical carefully, then find out what are the things given and write it. सुरुवातीला न्यूमेरिकल वाचा, काय दिलेलं आहे ते पहा आणि ते लिहून काढा. फॉर एक्झाम्पल बघा इथं सोल्युशन गिवन. रीड करत असताना सर्वात अगोदर आपल्याला काय दिसतं तर व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी दिलेली. व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी इज न्यू बार. इट इज 2750 सेंटीमीटर 2750 सेंटीमीटर इनवर्स. याला सेंटीमीटर इनवर्समध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर द ॲटॉमिक मासेस म्हणजे डायॲटॉमिक मॉलिक्यूल असल्यामुळे दोन ॲटम आहेत, दोन्हीचे मास दिलेले आहे. एकाला M1 म्हणलेलं, एकाला M2 म्हणायचं आहे. therefore M1 is equal to 57.50 into 10 to the power minus 27 kg and M2 is equal to 1.52 into 10 to the power minus 27 kg. Now velocity of light is given c, 3 into 10 to the power 8 meter per second, and the value of pi is given, that is 3.14. now this is the conversion factor. इथं मी दिलेला आहे, परंतु तुम्हाला एक्झाममध्ये देतीलच असं नाही. कशासाठी दिलेलं आहे? कारण ही व्हायब्रेशनल फ्रिक्वेन्सी सेंटीमीटरमध्ये आहे, सेंटीमीटर इनवर्समध्ये म्हणजे CGS सिस्टीममध्ये, आणि बाकी सर्व ज्या व्हॅल्यू आहेत ह्या MK सिस्टीममध्ये आहेत. म्हणून त्याला कन्व्हर्ट करण्यासाठी आपण हा फॅक्टर दिलेला आहे. प्रत्येक वेळेस एक्झाममध्ये देतीलच असं नाही, म्हणून आपल्याला माहिती पाहिजे इथं दिलेलं आहे. क्लिअर? आता हे दिलेल्या गोष्टी आहेत आणि आपल्याला काय काढायचं तर फोर्स कॉन्स्टंट K काढायचं. नाउ द फोर्स कॉन्स्टंट K इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर न्यू बार स्क्वेअर C स्क्वेअर इंटू म्यू. याच्यामध्ये पाय माहिती आहे, फ्रिक्वेन्सी माहिती आहे, व्हेलॉसिटी ऑफ लाईट माहिती आहे. हे जे म्यू आहे हे आहे रिड्यूस्ड मास. हे रिड्यूस्ड मास माहिती नाही, पण तो मग आपल्याला रिड्यूस्ड मास कॅल्क्युलेट करता येतं कारण ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत दोन. म्हणून म्यू इज इक्वल टू M1 इंटू M2 अपॉन M1 प्लस M2. सुरुवातीची जो पहिला जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आपण हे पाहिलेलं आहे, त्या मेथडनं केलेलं आहे. नाव 57.50 into 10 to the power minus 27 into 1.5 into 10 to the power minus 27 divided by M1 57.50 into 10 to the power minus 27 plus 1.52 into 10 to the power minus 27, all in kilogram. Now 10 to the power minus 27 is common. हे कॉमन आहे, त्याला बाहेर काढलं, ब्रॅकेटच्या बाहेर काढलं. या दोन्हीचं ॲडिशन केलं ते आहे 59.02. आणि असं जर असेल तर एक 10 to the power 27 कॅन्सल होतं, एकच 10 to the power 27 तिथं राहतं. म्हणून पुढची जी स्टेप आहे त्यात 57.50 into 10 to the power minus 27 into 1.52 divided by 59.02. now if you calculate it, that is calculatorच्या सहाय्याने करा. 57.50 into 1.52 divided by 59.02, we will get this value, that is 1.48085 10 to the power minus 27 as it is kilogram. Now this is the reduced mass. Now then we have to find out the force constant, that is K is equal to 4 pi square न्यू बार स्क्वेअर C स्क्वेअर म्यू. 4 ठेवलं इथे, पायची व्हॅल्यू 3.14 स्क्वेअर, फ्रिक्वेन्सी आहे. आता इथे
ही जी फ्रिक्वेन्सी दिलेली होती आपण इथपर्यंत घेतलं असतं चाललं असतं, परंतु कॅल्क्युलेट करत असताना एक अडचण येते की आपण जर 2.750 याचा स्क्वेअर केला तर तुमचं कॅल्क्युलेटर हे एरर दाखवतं किंवा इन्फिनिटी दाखवतं. मग अशा वेळेस याला आपण काय केलं, हा 27.50 पॉईंट इथं डेसिमल आहे, तो डेसिमल लेफ्ट साईडला सरकवला. लेफ्ट साईडला किती सरकवला तर 3 घरं सरकवला, म्हणजे इथं ह्या 10⁻² मध्ये +3 होणार. म्हणून हे जे आहे हे 2.750 × 10⁵ हे याच्यासाठी हा डेसिमल सरकवला. कारण पुढची अडचण आपली काय येते की इथे आपल्याला एरर येतं, आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये इन्फिनिटी येतं. ते अवॉइड करण्यासाठी आपण याला चेंज केलं आहे. 10⁻²चं 10⁵ केलं आणि हे 2750चं 2.750 केलेलं आहे. लक्षात आलं हे का केलं ते. नाव then c, that is a velocity, 3 × 10⁸ bracket square, and this is the value of mu 1.480 into 85, sorry 1.48085 into 10⁻27. अगोदर हे स्क्वेअरचं 10⁻⁴ सॉल्व करायचे, म्हणून 4 ॲज इट इज, 3.14 ॲज इट इज, 2.750 याला ब्रॅकेटमध्ये घेतलं, त्याचा स्क्वेअर केला आहे, 10⁻10 झाला, याचा स्क्वेअर 10⁻⁵चा स्क्वेअर 10⁻10 झाला, 3 स्क्वेअर, 10⁻8चा स्क्वेअर 8 × 2 10⁻16 प्लस आहे ते 16, and now this is 1.48085 into 10⁻⁻27. अगोदर 10 जे आहे 10चा पॉवर सॉल्व करून घ्यायचा आहे. therefore 10⁻10 and 10⁻16, it is 10⁻26, and now this is 10⁻⁻27. हे +26 हे -27, -27 मधून +26 गेले, इथं फक्त 10⁻⁻1 राहिलं आहे, म्हणून 10⁻⁻1. now take the calculator, 4 into 3.14 स्क्वेअर करायचा म्हणजे पुन्हा into 3.14 मल्टिप्लाइड बाय 2.750 पुन्हा मल्टिप्लाइड बाय 2.750. का करतोय आपण असं, कारण स्क्वेअर करायचं आहे. 3 मल्टिप्लाइड बाय 3 पुन्हा मल्टिप्लाइड बाय 3 त्याचा स्क्वेअर असल्यामुळे into 1.48085. if you calculate it, if you press equal to sign, we will get this value, 3975.0102 into 10⁻⁻1. 10⁻⁻1 जे आहे ते जर इथं अप्लाय केलं तर आपला डेसिमल हा एक ना लेफ्ट साईडला जाणार, म्हणून इथं आन्सर येतं 397.5010. The unit of force constant is Newton per meter. In this way you can calculate the force constant. Clear? काय काय लक्षात ठेवायचं, दिलेल्या ज्या व्हॅल्यू असतील त्या एकाच सिस्टीममध्ये पाहिजे, म्हणजे MKS किंवा CGS. In generally it is in the MKS. Therefore convert the value of frequency which is given in centimeter inverse into meter inverse by multiplying 10⁻². त्याला 10⁻² ने जर मल्टिप्लाय केलं तर ते मीटर इनवर्समध्ये होते. त्याला आपण डेसिमलमध्ये कन्वर्ट केलं. का केलं, कारण कॅल्क्युलेटरला अडचण येते, कॅल्क्युलेशन करताना अडचण येते, म्हणून इथं आपण ह्याला कन्वर्ट केलेलं आहे डेसिमलमध्ये. 3 डिजिट आपण लेफ्ट साईडला सरकलो, लेफ्ट साईडला सरकतो त्यावेळेस प्लस तेवढे डिजिट होतात, म्हणजे +3, म्हणून हा 10⁻⁵ झाला. 1 रिड्यूस्ड मास कॅल्क्युलेट करायचं. कधी कधी रिड्यूस्ड मास दिलेलं असतं तर डायरेक्ट यूज करायचं, दिलेलं नसेल तर कॅल्क्युलेट करायचं. ह्याच्या 2 वेगवेगळ्या मेथड्स आहेत, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिल्या त्या मेथड्सने हे करायचं. हे आलेलं आहे रिड्यूस्ड मास. न्यूमेरिकल सॉल्व करत असताना जिथं स्क्वेअर आहे 10⁻⁴ ते अगोदर सॉल्व करायचं आहे, म्हणून हे ब्रॅकेट सॉल्व करत असताना 2.750 स्क्वेअर आणि 10चा स्क्वेअर घेत असताना काय, 10⁻5 आहे, त्याचा स्क्वेअर घेत असताना काय होत असतं, 10⁻⁵ into 2 म्हणजे 10.
इथं सुद्धा 3 स्क्वेअर 10⁻8 into 2 16. आणि आपल्या नेहमीच्या कन्सेप्टनुसार फर्स्ट वी हॅव टू calculate the power of 10. Now this is 10⁻16, 10⁻10, it becomes 10⁻26, it is positive, and 10⁻27 it is negative. पॉझिटिव्ह एक असेल एक निगेटिव्ह असेल तर सबट्रॅक्शन होणार, राहिलं इथं 10⁻1. कॅल्क्युलेट करत असताना पुन्हा लक्षात ठेवा स्क्वेअर कसं घ्यायचं. कॅल्क्युलेटरमध्ये 4 into 3.14 पुन्हा मल्टिप्लाइड बाय 3.14 मल्टिप्लाइड बाय 2.750 मल्टिप्लाइड बाय पुन्हा 2.750 बिकॉज इट इज स्क्वेअर इंटू 3 स्क्वेअर असल्यामुळे पुन्हा इंटू 3 इंटू 1.48085 इक्वल टू द साईन दाबल्यानंतर तुम्हाला ही व्हॅल्यू येईल. राईट. हे 10⁻1 मध्ये मल्टिप्लाय केला तर इथं 397.5010 न्यूटन पर मीटर. नाउ दिस इज द आन्सर ऑफ युअर numerical. Now in this way we can calculate the force constant. Right. Now let us see the another numerical. Now this is an example of a numerical. The vibrational fundamental frequency or the vibrational frequency of a diatomic molecule is 2750 centimeter inverse. Calculate the force constant. M1 is given, F2 is given, C is given, and pi is given. Now solve it. Only difference is that the value of fundamental frequency, fundamental vibrational frequency is changed, and just there are change in the atomic masses. atomic masses बदलल्या म्हणजे आपल्या व्हॅल्यू काय बदलणार आहेत, तीनच व्हॅल्यू बदलणार आहेत. एक तर atomic mass बदलणार आहेत आणि दुसरा फ्रिक्वेन्सी बदलणार आहे. इथे तेच आहे. the vibrational frequency of molecule is 2880 centimeter inverse. Calculate the force constant. M1 is 56 into 10⁻27 kg and 1.5 into 10⁻25 kg. This is 25 kg. No, it is not 25, it is -27 kg. Now then third one, the fundamental vibrational frequency of diatomic molecule is 2800 centimeter inverse. Calculate force constant. The reduced mass is 1.6 into 10⁻27 kg. The value of C is 3 into 10⁻8 centimeter per second. आता इथं तुम्हाला पायची व्हॅल्यू दिलेली नाही, याचा अर्थ तुम्हाला ती माहिती पाहिजे पायची व्हॅल्यू. इथं कन्वर्शन फॅक्टर दिलेला नाही, याचा अर्थ ते तुम्हाला माहिती पाहिजे. In this way you can solve the numericals by using the concept of solving the first type of numericals. Now we will stop here. Thank you.